हा मेकअप करूया ये ते ठेव. हा धर इकडे बघ. आता तिथे इथे. हा हा डोळे वर करा, डोळे वर करा. हा हा इथे इथे ह्या साईडला. लिपस्टिक लावूया. थांब लिपस्टिक लावूया. लिपस्टिक. हो हो थांब कर. असं करा, असं करा. हा हॅलो आणि रे वाऱ्यात बसली हो बाहेरच पाऊस नाही तर बाहेरच हे सावळी काढले आणि येणार पण नाही ही सावळी तिला सफरचंद का हे कापून द्यायला अन्नच खाल्लं पानं तिखट. ए जाई काकू कशी दिसते? छान. आणि आई कशी दिसते? छान. काका काका घाण. किशी दे काकूला. आणि काकू काकू नाही. हे बघा आमचे सत्यवानी ते बाजार घेऊन. ओ सत्यवान चला चला. हो चाय पितोय सकाळपासूनची. नमस्कार, मी सिंधू कन्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज वटपौर्णिमा आहे आणि लग्नानंतरची माझी ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. तर आम्ही 2 दिवसापूर्वीच वटपौर्णिमेसाठी गावी आलो होतो, मी आणि सागर. तर आज सकाळी आम्ही लवकर उठलो. आता तयारी वगैरे केली आहे. देवाची पूजा, तुळशीला पाणी वगैरे घालून झालंय. तर आता थोड्याच वेळात भटजी काका येतील आणि माझी पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे भटजी काका येऊन पूजा करणार आहेत. तर चला पूजा करूया. तुमच्यासाठीच असते ती. हो गारणं करणार एक पाटांबे इकडे घे पाण्याचं. शुभमानं मय्यते धान्यं धनं. आईला पण लावून घ्या. पशुंबहु दोघींनी लावा तिथूनच. पशुंबहु पुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तु. स्वस्ति वापी द्विजातया सरी सुपार्चे श्रेष्ठास्ते. धान्यं धनं पशुंबहु पुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. तीनदा पाणी प्या. एकदा हात धुवा, डोळ्यानं ओला हात लावा, परत हात धुवा आणि 3 वेळा पाणी प्या. आचम्य. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. चौथ्या वेळी सोडा. गोविंदाय नमः, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः. जन्मानि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य प्राप्ति अर्थम प्रथम वर्ष ब्रह्मा सावित्री वटपौर्णिमा निमित्तेन पूजन व्रत प्रारंभ करिष्ये. एक पळी पाणी घ्यावं. तत्र आदोनिवता महागणपती स्मरणं पूजनं तथा हा ब्रह्मा सावित्री देवता प्रीत्यर्थ आराध्य वृक्ष वट देवता पूजन अहम म्हणा करिष्ये. अजून एकदा पाणी सोडा. तत्र आदोनिवता महागणपती स्मरणं करिष्ये म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती करा. इष्टदेवताभ्यो नमः. आपली कुलदेवतेचं स्मरण करा. नमो देवी महादेवी शिवाय नमः. नम प्रगतिभद्राय नियता प्रणता स्मताम. उठून उभ्या राहा. आपल्या कुलदेवतेला, आपल्या घरच्या देवाला, गावच्या देवाला नमस्कार करा. आई वडिलांना करा आणि उभ्या राहून देवाला सांगणं करून मग पुढे करूया.
एक नमस्कार करा, उभे राहा. आपल्या कुलदेवतेला ग्रामदेवतेला हात जोडा. वळंजो भवानी क्षेत्र तुळजा भवानी कुलस्वामी कुलदेवता देवी महालक्ष्मी ग्रामदेवता ह्या गावचा काशी कलेश्वर देवी पावणे ग्रामदेवता ह्या परिसरात असलेल्या सगळ्या क्षेत्राधिपती क्षेत्रपाल देवता आणि ब्रह्मादेवता एक नमस्कार करा. हळू वळाने आई वडिलांना नमस्कार करा. बरोबर आहे झालं. झालं. आता गच्छति सागरा सर्वदेव नमस्कार केशवं गच्छति इथे उभं. सावित्री वट पौर्णिमा निमित्तेन व्रत पूजा अहम करिष्ये. पाणी सोडा. तत्र अधुनिदाचर महागणपती पूजनं करिष्ये. दाधार एकेन वर ठेवा, एकेन समोर ठेवा त्या शेंडीकडे. नमस्ते जगदाधार अर्घ्यन्न प्रतिगृह्यतां हाद्वा अर्घ्यांतरे आचमन्यं समर्पयामि. हाद्वा पकले आचमन्यांतरेश्वर वरती अक्षता घाला. मंत्राक्षतानि समर्पयामि. पूजार्थे हात जोडा. नमस्कारो मी प्रारंभी विनती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरो निबुद्धिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरि दुःखवगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ती मोरे. अनिनगत पूर्वाराधने ब्रह्मासने विनियोगः प्रथितया धृता लोका देवत्वं विष्णुनानुतः त्वञ्चधारयमा देवी पवित्रं कुरुचासनम् ऊर्ध्वकेशे विरूपाक्षेमांशोणितभोजने शैवाब्दे चामुण्डेशपराजिते अपसर्पन्दरे भूता भूमी संस्थितारस्य गच्छन्देश्वाज्ञया. हातावरनं पाणी तामाना सोडा. अपक्रामंतो भूतानी पिशाचा सर्वतो दिशां सर्वेषामनुरोधेन. ब्रह्मादेवताय नमो नमः. आवाहयामि. हला आता मगाच सारखं पळीत पाणी घ्यायचं. 5 मिनिट पटकन लक्षात आले. 5 उपचार असतात. पयदधिकृत मधुशर्करा स्नान पुष्पाणी समर्पयामि. तामण तुमच्या इथे घ्या. आम्ही लावून ठेवा आपल्या इथे जवळ. नमः. एक नमस्कार करा. हात धुवून टाका. नैवेद्य प्राशना देपान्यम द्रवोत्तरापोषण द्रवमी हस्तबंधनम समर्पयामि. एक नवीन विडा तयार करा त्यातला, म्हणजे 2 पानं घ्या खाऊची. वाणी कुठं पुण्य भवता पुन्हा मिळते अस्मिन् पुरतः उद्योगाच्या गुदाव्यानं वेदन यामी अंधव्याग्रोजी मेरे के जर्दी आत्मे काय त्रय विवाह जीवनं किंवा रोगाता विवादाने जाती या कुतळ गोयन कांजरम करते मोहा जगता जन्मानो लोका किंवा तो ते टाकन निजो आपले गोयन तो अंधा तम दोष नेत्र संख्य योग पशु विचार रुचि नाव दिया गुरुकुल नाम जन्म गोगम्य वेदान मोक्ष मांग परिषद जन बसम पाणी न कपान प्रभु सुरात्मान धाम रुदिन बोलताम नहीं आत्मानंद दोष कच्चे सकल गुरु गोत्र संजतो राहु के देश अर्पिता देव दानव गंधर्व राशि वेदगार ऋषि योग नवगाव देवातर देवत निर्माण त्याच्या शब्दांगडा. शांती शांती शांती. तावना पाणी सोडा. आपापल्या डोळ्यांना हात लावा. तिथे अक्षता घाला. ब्रह्माम आवाहयामी. ब्रह्मा सवित्रे नमः. तामना 4 वेळा पाणी सोडा, कारण मग म्हणजे शिंपडा. अपवित्र पवित्र वा सर्व चांगले बाह्य ठेवून द्या. आता हळद कुंकू लावा त्या बुंद्याला. हरिद्रा स्वर्णा आधी हळद लावा, मग कुंकू. सर्वस्त्र देवा अलंकारात मुख्यत्व आपल्या डोक्याला लावून घ्या जरा किंचित किंचित. देवत्वं प्रतिक्रियतां हाद्वा. दायिनी सर्वस्त्र देवा अलंकारार्थ मुख्यत्वं देवतां ब्रह्मा सावित्रीदेव्यै नमः. सौभाग्यवायनदारार्थ तंतुमयमणिक्यायां सौभाग्यवायनदानं करिष्ये. ठेवते. तामना पाणी सोडा. सुगंधिनी मालती यदि नमय प्रभुमय हरतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिक्रियतां. तामना पाणी सोडा. स्थापित दीपं समर्पयामि. तामया दीपं गृहाण दिवेशधारे लोकधराप भक्त्यात्मन देवाय परमात्मने दीपो ज्योती नमो स्तुते. 5 वेळा झाली. आम्ही झालं. ठेवा. आता नैवेद्य आपली वाण आहे बघा तुमची. त्याच्यातलं तुळशीचं पत्र घ्या. पहिले तुम्ही तिकडे पाणी घातलात त्याच्यावर ठेवा. एक तुळशीचं पत्र घ्या. पाण्यात बुडवा किंवा पाणी घाला त्याच्यावर आणि वर शिंपडा. त्या नाना रसाद स्वादमय फल नैवेद्यम वर ठेवा तुळशीपत्र. 2 वेळा वर गोल पाणी सोडा. आपण नैवेद्याला सोडतो तसं. नैवेद्यार्थे औषधार नाना रसा फल स्वादमय फल नैवेद्यम अर्पयामि. तामना 5 वेळा पाणी सोडा. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमो नमः. एक नमस्कार करा. हात धुवून टाका. नैवेद्य प्राशना देपान्यम उत्तरापोषणम हस्तमुखप्रणाचमन्यम आणि मुखवासार्थे. पुन्हा एक विडा ठेवा आपल्याकडे तयार करू. म्हणजे इथे सुपाऱ्या बलदस्रवं त्रैलोक्य स्वचराचरम तस्मा फलफलसफलाच मनोरथाः फलाते फलशं शेषो. थोड्या अक्षता हातात घेऊन ठेवा. शेष उपचारांते मंत्राक्षतानि सर्वयामि. तुम्ही नमो सरंदाय सहस्रमूर्तये सहस्रपादासु शुर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. मुंद्यावर घाला.
सकलाराधने असतो स्वर्जितम. दोघांनी तिथे समोर हात धरून राहा. म्हणा मम इह जन्मानी जन्मांतरीच अखंडित सौभाग्य देहि मे पुत्रान देहि धनं देहि यशो जाहि द्विषो जहि सर्वा कामांच देहि मे. हात जोडा. नमस्कार मी अनेन गतपूर्व आराधने तामना पाणी सोडा. ब्रह्मा सावित्री देवता पर्यताम. आता हात जोडायचं आणि आपल्या भोवती फिरायचं. यानी कानी जपापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी काकीसारखं फिर. आणि तानी विनश्यंतो प्रदक्षिणा पदे पदे अन्यथा शरण नासी तमेव शरणं तस्मात्कारेण भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. मंत्रहीन क्रियाहीन भक्तीन सुरेश्वरं यत्पूर्तमया देवं परिपूर्णं दरस्मे. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यं च चप्पल काढून यायचं. बघा आपल्या काही साहित्यात न्यूनता नको म्हणून असा हात करा आणि परत हात जोडा आणि म्हणा क्षमस्व 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 परमेश्वर. भूमीला हात लावून नमस्कार करा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तीन सुरेश्वरं यत्पूर्णं उभ्या राहून म्हणा मया दैव परिपूर्णं दरस्मे गतं पापं गतं दुःखं गतं. देवाकडे हात करा. पुत्रान देहि धनं देहि यशो जाहि द्विषो जहि सर्वान् कामाच देहि मे. हात जोडा. नमस्कार मी अनेन कृतार्थ पूजने हे. मुळाकडे धरा म्हणजे तिला पण वर त्याच्यावर 1 इंचानं वर बांधायचं आहे ना. 1.5 फुटाचं अंतर ठेवा म्हणजे तुम्हाला इथे फिरतं. यानी कानी किती फेरे मारताय तिथे गेला की 1 पुरा होणार. यानी कानी जपापानी जन्मांतर कृतानि तानि तानि विनश्यन्तु प्रदक्षिणा पदे पदे. एकामेकाच्या दोऱ्यावर घेऊ नका. तो दोरावरती तो खाली. तानि तानि विनश्यन्तु प्रदक्षिणा पदे पदे अन्यथा शरण. 1 झाला हा दोघांचा पूर्ण. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं तस्मात्कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. मंत्रहीन क्रियाहीन भक्तीन सुरेश्वरं यत्पूर्णमया देवं परिपूर्णं दरस्मे. इकडे बघा जरा. इकडे चाल. इकडे चाल. कट मारा खात्री. पूर्वार्चने हे ब्रह्मा सावित्री देवता प्रियताम. आता दोघे जरा उभे आहे तिथे एका साईडला सावली तिथे उभे. कापूर पेटवायला आपल्याला कापूर आहे. श्रीकृष्णांना एकदा पाणी घालून सोडा आणि डोळ्यांना ओला हात लावा. इथे पाणी सोडा फक्त खाली आणि ओला हात डोळ्यांना लावा. यो दिवस वितास्माकं धर्माधिक उच्चते प्रेरित असले उपासमी समर्पयामि. पूजार्थे 2 वेळा तामना पाणी सोडा. स्थापित धूमश्री दीपनाथाय नमः. दीपम आग्रापयामि. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति. दर्शनमात्रे पूर्ण कामना पूर्ति. जय देव जन भावे वाणी नमः नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुसखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव देवा. कायेन वाचा मनसेन्द्रिया पूजा स्मरण वाक् स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पार्वतीपते हर 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 महादेव. सर्वांना आरती देऊन घ्या. सदा सर्वदा योग त्या बाजून घडावा तिचे कारणी माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता रघु नायका मागणेच्या. जय जय रघुवीर समर्थ. लिंबवली गावातून आले त्या गावचं ग्रामदैवत श्रीदेव महालक्ष्मी पूर्वांच्या हरिदा ग्रामदेवता. ज्या कलमठात आज वास्तव्य करता ह्या कलमठ गावची ग्रामदेवता श्रीदेव महात्मा काशी कलेश्वर देवी पाहुणे. ज्या जागेत आज इथेही वास्तू इथला ठिकाणदार क्षेत्रपाल महापुरुष त्याचा ब्राह्मण गृहवास्तव देवता आणि ब्रह्मा सावित्री देवता तर देवा आज आपले त्यांच्या ह्या दोघी सुना आणि प्रथम वर्षाची पूजा घेताना सौभाग्यवती श्रुती यांनी या वर्षीची आपल्या प्रथम वर्षाची विवाहानंतरची पहिल्या वर्षाची पूजा घेताना ब्राह्मणाच्या नातीने गणपती पूजन करून आज ह्या ब्रह्मा सावित्री देवतेचं आराध्य देवतेचं वटवृक्ष पूजन केलेलं आहे. आणि पुढे सप्तजन्माने जन्मांतराचे अखंडता सौभाग्य प्राप्त होण्यासाठी तिने आपल्या कल्याण व्हावं अशा दृष्टीने आणि काम धंदा नोकरी उद्योगात बरकत मिळावी
आणि पुढे नावलौकिक व्हा अशा दृष्टीने आज ह्या ब्रह्मादेवतेची यथापूजा केलेली अखंडित सौभाग्य त्यांना प्राप्त करून देऊन पुढे कल्याण करा. संतती संपत्ती वंशवेल वाढेलाचा आशीर्वाद द्या. अन्यथा माझ्या कुटुंबातून सर्व मंडळी त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य, ह्या कुटुंबात असलेल्या लहान मुलांना चांगली बुद्धी, आई बाबांना नमस्कार करा. तुम्ही जरा अशा उभे राहा. त्यांच्या उजव्या हाताला हा छान. कृष्णाय गोविंदाय नमो नमः. दीर्घ आयुष्यवृद्धिरसो श्रीकृपा प्रसाद सर्व अरिष्ट निवसनमस्तु. तुम्ही आत्तासारखीच उभे राहील. सेम तुमच्या हातात वाण देईल ती. आधी आईच्या द्या मग वडिलांच्या. आता टेक घ्या. धरायला जा. तिकडे केली पूजा. देवद्विज प्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते दीर्घायुष्यवृद्धिः. देवाय गो ब्राह्मणाय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. दीर्घायुष्यवृद्धिरसो. हात जोडून तथास्तु. आम्ही लहानपणी असंच जायचो. सगळी वानं ठेवली की आम्ही सगळी पोरी जाऊन खाऊन यायचो. आता तो ठेवलेला गळेसर आहे ना, मग आत गळेसर ठेवलात ना, ते म्हणे आपल्या मंगळसूत्राला बांधून ठेवायचे. कोणचं काय त्याचं काय? अय कोणाचं चप्पल आहे? चप्पल कोणाचं? काकाचं आहे. दे काकाला. तू तुझं घालून ये जा. अरे वाव मस्त. डोक्याला नको. तसंच केलं. तीर्थ ते म्हटलं तीर्थ असं घ्यायचं, असं नाही, असं घ्यायचं. गुळाला तांदूळ लावले सगळे. वा वा मला छान छान. लावायचं नाही, पाया पडायचं. आता हे ते गणेश पूजनच आहे रे. तिकडे झाडामध्ये लावले करायला लावून. वा. तर पाया पड काकीच्या. पाया पडा. अरे मोठी हो. वा वा. तर काकाच्या. आईच्या आईच्या. आई. हा आई. आजी. वा माझं बाळ. आजी कुठे आहे? किती ग माझं बाळ. हा पाय हात ठेवून पाया पडला. छान छान. डोकं ठेवून पाया पडतात. हा. हा मला दाखव. हा दाखव कसं बसतेस. तशी ना. असं उलटी होऊन. हा अच्छा. आणि आता ड्रेस कसं करते सर्व दाखव. मस्त. अरे वा मस्तच आहे. हे का आजी बाई. आताच आमची वटपौर्णिमा झाली तर 5 सवासनींना वाण द्यायची असतात. तर आम्ही आता वाण द्यायला कॉलनीमध्ये जातोय. जाई तू आधी ये. चल आपण आत खेळूया. ये जाई. टाटा.
टाटा